नमस्कार फ्रेंड्स, कविराज क्राफ्ट कॉर्नरमध्ये तुमचं स्वागत आहे। आजच्या भागात आपण गजऱ्याचा आणखी एक प्रकार पाहणार आहे। तर इथे क्रोशाचे स्क्रंचीज कसे बनवायचे ते आपण आज शिकणार आहे। एकदम इझी आहेत हे बनवायला। तर इथे रेड कलर आणि अबोली कलरमध्ये मी हे स्क्रंचीज बनवून घेतलेले आहेत। रेड कलरसाठी मी डार्क ग्रीन कलरची लोकर वापरलेली आहे आतमध्ये आणि अबोली कलरच्या गजऱ्यासाठी पोपटी कलरची लोकर वापरलेली आहे। तर इथे मोगऱ्याचा गजरा बनवण्यासाठी मी ग्रीन आणि व्हाईट कलरची लोकर वापरणार आहे। सर्वप्रथम आपण ग्रीन कलरच्या लोकरीचं विणकाम करायचं आहे। अशा प्रकारचे जे रबर बँड्स मिळतात ते आपल्याला इथे वापरायचे आहेत। हे विणकाम करत असताना थोडेसे अशा पद्धतीने स्ट्रेच होतात, तर जितके आपण जास्त स्टिचेस आतमध्ये घालू तितके ते मोठे दिसतात। आपल्याला हे मोठे हवे आहेत कारण इथे आपल्या कळ्यांचा काउंट आपल्याला जास्त हवा आहे। तर हे विणताना थोडंसं स्ट्रेच होणार आहे। तर एकदम चांगल्या क्वालिटीचे आहेत हे। स्ट्रेच झाले तरी हा आपल्या केसांमध्ये एकदम टाईटली बसू शकतो। सो सर्वप्रथम आपण याला ग्रीन कलरच्या लोकरीने विणकाम करून घेऊयात। तर इथे 3.25 mm चा क्रोशे हुक मी वापरत आहे। त्याचप्रमाणे सीझर्स आणि नीडलसुद्धा आपल्याला लागणार आहे। ग्रीन कलरच्या लोकरीची स्लिप नॉट घालायचे। यानंतर हा जो रबर बँड आहे तो अशा पद्धतीने वरच्या बाजूला सरळ बाजू येईल असा पकडायचा आहे। यानंतर हुक बँडमध्ये इन्सर्ट करून मी हे जे लूप आहे ते इकडून बाहेर ठेवणार आहे। याची हाईट आपल्याला अशी पुढच्या बाजूला आणायची आणि त्यानंतर स्लिप स्टिच घालायचे। तर ही जी चेन आहे ती आपल्याला वरच्या बाजूला दिसायला हवी आहे। आता यानंतर दुसरा स्टिच विणत असताना पुन्हा रिंगमधून अशा पद्धतीने हुक ओढून घ्यायचं आहे आणि सिंगल क्रोशे विणायचे। तर हे विणत असताना ही जी आपली रबर बँडची सरळ बाजू आहे ती वर राहील अशा पद्धतीने विणायचं आहे। रबर बँडच्या आतून सुई ओढून सिंगल क्रोशे। तर हे स्टिचेस एकदम जवळ घातल्यामुळे रबर बँड जे आहे ते एकदम स्ट्रेच होतं आणि त्यामध्ये आपल्याला जास्त कळ्या मिळू शकतात। तर अशा पद्धतीने ह्या रबर बँडला मी सिंगल क्रोशेचं विणकाम करून घेते। या ठिकाणी मी शेवटपर्यंत हे सिंगल क्रोशेचं विणकाम करून घेतलेलं आहे आणि हा रबर बँड पूर्णपणे कवर करून घेतलेला आहे। आता आपल्याला सुरुवातीचा जो स्टिच आहे तिथे स्लिप स्टिच घालायचं आहे आणि एक चेन विणून इथे ही लोकर कट करून घ्यायची। तर इथे ग्रीन कलरचा आपला विणकाम कंप्लीट झालेला आहे। आता व्हाईट कलरच्या लोकरीने आपल्याला विणायला सुरुवात करायची। व्हाईट कलरच्या लोकरीची इथे मी स्लिप नॉट घालते आणि आता जिथे आपण स्लिप स्टिच घातला होता त्याच्या आधीच्या स्टिचला मी इथे ही लोकर कनेक्ट करून घेते। यानंतर आपल्याला 2 चेन विणायचे आणि इथे 5 डबल क्रोशे टुगेदर असा स्टिच आपल्याला विणायचा आहे। तर इथे याला आपण बबल स्टिच म्हणतो। कालच्या भागात आपण गजऱ्यासाठी जो स्टिच शिकला होता तो पफ स्टिच होता। आता या ठिकाणी आपल्याला बबल स्टिच विणायचं आहे। तर बबल स्टिचसाठी सेम स्टिचमध्ये आपण डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर 5 वेळा करणार आहे। तर इथे मी 1 वेळा डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर केली, पुन्हा सेम स्टिचमध्ये 2 वेळा डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर, 3 वेळा, 4 वेळा आणि
5 वेळा. तर इथे 5 वेळा आपण 2चा 1 करून घेतला आहे. आता सर्व स्टिचेसमधून हुक बाहेर काढायचं आहे. यानंतर 2 चेन विणून पुन्हा सेम ठिकाणी आपल्याला स्लिप स्टिच घालायचं आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता असा हा कळीचा आकार इथे आपल्याला मिळतो. असं आपल्याला प्रत्येक स्टिचमध्ये विणत जायचं आहे. पुन्हा 2 चेन विणायचे. पुढचा जो स्टिच आहे त्यामध्ये सुईवर रॅप करून हुक इन्सर्ट करायचं, लोकर ओढून घ्यायची, 2चा 1 करायचा. ही आपली 1 वेळा डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर झाली. असं आणखी 4 वेळा मी इथे विणणार आहे. तर अशा प्रकारे मी इथे 5 डबल क्रोशे टुगेदर विणून घेतलं आहे. यानंतर सर्व स्टिचेसमधून हुक बाहेर काढले आणि 2 चेन विणायचे. यानंतर सेम ठिकाणी स्लिप स्टिच घालायचे. तर इथे उलट बाजूला अशा कळ्या तयार होतात. पुन्हा 2 चेन नेक्स्ट स्टिचमध्ये 5 वेळा डबल क्रोशेची अर्धी प्रोसिजर करायची. तर इथे 3 कळ्या माझ्या विणून झालेल्या आहेत. पुन्हा पुढच्या स्टिचमध्ये 2 चेन विणून 5 डबल क्रोशे टुगेदर विणायचे. यानंतर सर्व स्टिचेसमधून हुक बाहेर काढायचे, 2 चेन आणि स्लिप स्टिच. तर अशा प्रकारे हा जो बबल स्टिच आहे तो आपल्याला विणत जायचा आहे. आणि हे विणल्यानंतर आपली ही स्क्रंची इथे पूर्ण होणार आहे. तर अशा पद्धतीने मी पूर्ण बबल स्टिच विणून घेते आणि त्यानंतर आपण ही स्क्रंची कशी दिसते ते पाहूयात. तर अशा प्रकारे सर्व स्टिचेसमध्ये बबल स्टिच विणून झाल्यानंतर आपला हा स्क्रंची तयार झालेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता एकदम सोप्या पद्धतीने आपण हे स्क्रंची तयार केलेले आहेत. हा आपल्या हेअरवर एकदम छान उठून दिसतो. तुम्ही तुमच्या आवडीच्या कलरप्रमाणे हे स्क्रंचीज तयार करू शकता. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या भागात आणखी एका क्रिएशनसोबत.